समजण्यास कमी पुन्हा एकदा आणि हा क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावा पूर्ण. चलिए देखते हैं अगले गेंद. गेंदबाजी पे है दीपक और स्ट्राइक पे खेल रहे हैं अमोल. हाफ वाली गेंद थी ये डीप कवर के पास. 1 रन हासिल करते हुए दोनों ही बल्लेबाज अपना छोर बदला. तीन रन पे पहुंची है टीम लक्ष्मी 11 हेरोड़ा. फिर एक बार कवर्स की तरफ और ये बेहतरीन कैच. एक्सीलेंट, ब्रिलियंट. कॉट बाय और ये पहला झटका लगता हुआ. कोशिश बेहतर थी फील्डर के द्वारा. लाजवाब कैच. फील्डर शत्रुघ्न थे. बेहतरीन कैच था ये कवर्स के तरफ. धावसंख्या होते ती 3 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. नवीन बॅटर इथे स्ट्राईकला सज्ज असेल. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज अगदी वेगाने इथे गोलंदाजी करतोय. अगदी सातत्यपूर्व कामगिरी इथे करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजाने इथे आपल्या गोलंदाजीची धार इथे फलंदाजांना दाखवलेली आहे. पहिल्या आघाडीचा फलंदाज इथे स्वस्तामध्ये बाद झालाय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मुक्तदीर सय्यद. आपण पाहतोय न्यू बॅटर. एक विस्फोटक फलंदाज इथे मैदानामध्ये सज्ज आहे. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. वेगवान मारा आणि त्या माऱ्यावरती मात्र इथे प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसतोय. चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 3 धावा 1 फलंदाज बाद. एका बाजूने आपण पाहतो हडपसर तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते ती येरवडा. या दोन संघांमध्ये ही चुरस ही मॅच मैदानामध्ये रंगली आहे. एका बाजूला लक्ष्मी 11 येरवडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला धनकवडी फायटर्स आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कपिल. पॉवर प्लेचं षटक आहे. इथे दुसरं षटक हाताळण्यासाठी कपिल येतोय. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी केली जाईल.
पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगवान फटका तिथे खेळण्यात आला, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. एकच धाव मिळेल. फटक्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर चांगला फटका तिथे सजवला गेला, परंतु क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र बेट करू शकला नाही. अगदी वेगवान तिथे धाव घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा यशस्वी झालाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात एकेरी धावेने होतीये. मुक्तगीर आपण पाहतोय इथे स्ट्राईकला सज्ज असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा काहीशी भरकटली जाते. उजव्या यष्टीच्या फार बाहेर पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. अगदी मैदानाला समांतर सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. काय फटका इथे सजवला परफेक्ट गॅप मध्ये, म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली आहे. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 9. इथे देखील चेंडू उजव्या यष्टीच्या लगत आहे. पंचांनी इथे कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. चेंडू मात्र निर्धाव आहे. धावसंख्या होते ती 9 धावा. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जातोय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. दुसरा फलंदाज. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. डीजे. धन्यवाद. इथे मात्र काहीशी पडझड आपल्याला लक्ष्मी 11 येरवडा संघाची पाहायला मिळते. काहीशी चांगली लढत इथे धनकवडी फायटर्स हा संघ देतोय. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय इथे गोलंदाजीचा घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत साध्य देखील केलाय. संघनायकाला अगदी साजेशी कामगिरी इथे सर्वच खेळाडू करतायत. गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षण देखील चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न करतात. कारण 2 झेल अप्रतिम इथे टिपले गेले. 2 फलंदाज इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे तो प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. बघा खेळपट्टी आणि खेळपट्टीवरती थोडंसं गवत आहे आणि सकाळचं सत्र आहे. अजूनही जे विकेटवरती ड्यू आहे त्याचा फायदा इथे गोलंदाजाला होतोय. कारण हा चेंडू आपण पाहिला तर वेगवान जर आला असता तर फलंदाजाच्या बॅटवरतून स्पर्श होऊन चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल देखील झाला असता. परंतु हे सकाळचं सत्र आहे, त्यामध्ये धावा करणं फार अवघड काम आहे. कारण म्हणावे तशी शॉट इथे खेळता येत नाहीत. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईड बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. माननीय श्री अप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. 11व्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. इथे चेंडू फुलटॉस. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. अलॉंग दी कार्पेट. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा.
2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद 11 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय दीपक. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या, एका फलंदाजाला देखील बाद केलं होतं. पाहूया पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर कशा प्रकारे कामगिरी होईल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात निर्धाव चेंडूने होते आहे. मगातपासून आपण पाहिलं असेल तर जर्सी क्रमांक 7, 45, 10 आपण हे पाहिलेले आहेत. परंतु या गोलंदाजाचा जर जर्सी क्रमांक पाहिला ना तर 3-13 आहे आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा जर्सी क्रमांक 43-46 आहे, म्हणजे 4 अंकी आहेत. आता या अंकगणितामध्ये काही एक सुचलं नाही मला, कारण एवढा मोठा नंबर गाडीचा क्रमांक असल्यासारखा वाटला. पुढचा चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. झेल इथे टिपलाय. फलंदाज क्रमांक 3 झेल 2 तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. एक महत्वाची सूचना आपल्या सर्व खेळाडूंसाठी येते. डीजे 2 मिनिटं. डीजे 2 मिनिटं. महत्वाची सूचना सर्व खेळाडूंसाठी आहे. एवढं चांगलं मैदान आहे आणि मैदानाच्या अवतीभोवती आपण कचरा करू नका, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, अशी सक्तीची विनंती आपल्याला करण्यात येते. डस्टबिनचा पुरेपूर वापर करा आणि व्यसन करायचं असेल तर मैदानाच्या बाहेर जाऊन करा. मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका आणि ते जर का इथे निदर्शनात आलं तर काहीसा दंड इथे ठोठावण्यात येईल आयोजकांच्या वतीने, हे लक्षात असू द्या. इथे चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या होते ती 11 धावा, 3 फलंदाज बाद. इथे पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला जातो. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव पूर्ण होते. नवीन बॅटर इथे आपण पाहिलं तर दिनेशच्या बॅटमधून इथे एकेरी धाव येत आहे. संघाचे संगणक मैदानामध्ये आलेले आहेत. दिनेश सरांवरती फार मोठी जबाबदारी आहे, कारण त्यांना स्पर्धेचा अनुभव देखील आहे आणि त्याचबरोबर संजयजी कोपडे यांच्याकडून पारितोषिक आलंय दिनेश सरांसाठी. षटकार जर मारला तर 500 रुपये. इथे चेंडू कट केलाय. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत इथे मात्र चेंडूने जिंकले आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3 फलंदाज बाद झालेत, परंतु धावसंख्या कुठेही कमी नाहीये. 6ची सरासरी इथे सुरू आहे. विकेटवरती थांबणं देखील तितकंसं गरजेचं आहे. एका बाजूने दिनेश सर तर आलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूने ज्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय एक चौकार आलाय, अमोलला चांगली साथ देणं गरजेचं आहे. 16 धावा आतापर्यंत झाल्यात येरवडा संघाच्या. गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आपण पाहतोय ना दीपक, हा पहिल्या काही स्पर्धांमध्ये आपल्याला येरवडा संघाकडून खेळताना पाहिला आहे, परंतु आज
या पर्वामध्ये तो आपल्याला धनकवडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. कारण ही लीग आहे, ऑक्शन आहे, त्यामुळे काय होतं की प्रत्येक खेळाडू आज यावर्षी इथे आहे, पुढच्या वर्षी त्यांच्याच अपोजिट त्याला खेळावं लागणार. आणि हेच खरं क्रिकेट आहे. म्हणजे IPL फॉर्मॅट आपण पाहतोय त्याच पद्धतीने प्रत्येक खेळाडूचा केलेला लिलाव आणि प्रत्येक खेळाडू जो आज या पर्वामध्ये चांगला खेळणार त्याची वर्णी पुढच्या पर्वामध्ये दुसऱ्या संघांमध्ये देखील होऊ शकते. म्हणजे तेवढी बोली लागणार. वा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे सुरू आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यायची म्हटल्यानंतर इथे संयमाने उत्तर देणं देखील गरजेचं आहे. म्हणजे जी पडझड आहे ती थांबवण्यासाठी दिनेश सर आलेले आहेत. दिनेश सरांनी जर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक इथे जमा आहे, कॅश जमा आहे. संजयजी खोपडे यांच्याकडून कॅश आहे बरं का. गुगल पे, फोन पे सगळं बंद आहे. सगळा व्यवहार कॅशने होणार आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17 धावा, 18 धावा. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय गोलंदाज अमित. इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण अमितच्या माध्यमातून पाहिलेलं. एक झेल टिपण्यामध्ये त्याला यश मिळालंय. पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल. जर्सी क्रमांक 1 इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. अमित, पुढचा चेंडू दिनेश सरांसाठी. इथे मात्र स्ट्रेट बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या सर्वच गोलंदाजांनी अगदी अचूक टेप्पा इथे हेरलाय आणि चांगली गोलंदाजी इथे केली आहे. म्हणजे फलंदाजांना हात इथे मोकळे करू दिलेच नाही आतापर्यंत. एकच चौकार आले. दीपक, इंदापूरची टीम आली आहे, त्यांना टी शर्ट द्यावे. दीपक जगताप, दीपक जगताप, इंदापूरची टीम. इथे एका धावेने 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. दिनेश सर चांगली फलंदाजी करतायत, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत की पडझड थांबवण्याचं काम करतायत आणि धावसंख्येमध्ये एकेरी दुहेरी धावेने वाढ देखील करतायत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू लॉंगऑफच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा इथे अमोलचा नकार आहे. अन्यथा दिनेश सरांनी प्रयत्न केलाच होता पुन्हा एकदा 2 धावेंचा. या आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकेरी दुहेरी धाव देखील तितकीच महत्वाची, परंतु अमोल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न तर केलाय. पाहूया पुढील काही चेंडूवरती कशा प्रकारे इथे गोलंदाजाचा सामना करेल. धावसंख्या होते ती 21 धावा. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढला अलॉंग दी कार्पेट. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. इथे 4थं षटक सुरू आहे. आतापर्यंत 22 धावा झाल्या. 3 फलंदाज इथे बाद आहेत. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. जी तिसरी मॅच ज्या संघांची आहे त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे समालोचन कक्षाच्या अगदी समोर नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 4थं षटक सुरू आहे. आतापर्यंत 23 धावा झाल्यात. 6 षटकांची ही मॅच आहे. तुम्ही बारकाईने जर लक्ष दिलं तर 36 चेंडूमध्ये या मैदानामध्ये कमीत कमी 50-60 धावा तरी पाहिजे. कारण ओपन ग्राउंड आहे. सकाळचं सत्र ठीक आहे की आउटफील्ड स्लो होती, खेळपट्टी स्लो होती, परंतु दुपारचं सत्र इथे जेव्हा चालू होईल ना तेव्हा 70 धावा देखील या मैदानामध्ये कमीच आहेत. या मैदानाचं वैशिष्ट्यच ते आहे. वा, चांगला फटका अमोलच्या बॅटमधून आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण आहे. अगदी एका हाताने चेंडू इथे अडवण्यामध्ये यश मिळत आहे. धावसंख्या होते ती
4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद, 24 धावा. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. पाहूया या 12 चेंडू मध्ये 24 वरून धावसंख्या किती धावांपर्यंत मजल मारेल. षटक क्रमांक इथे 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रवीण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 5वं षटक इथे घेऊन प्रवीण येतोय. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल फार क्वचित वेळा या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उजव्या शैलीचा फलंदाज आहे आणि ऑन साइडला फक्त 2 खेळाडू इथे डीप मध्ये तैनात आहेत. फार क्वचित. जे हा गोलंदाज जर आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या लगतच फुल्लर लेनचे चेंडू हाताळणार हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यासाठी लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंट या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे. बघा पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज चौथा, झेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अतुल. फार मोठी इथे बॅटिंग ऑर्डर आहे. अतुल देखील एक चांगला फलंदाज या डगआउट मधून आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे. आता मात्र इथे वेळ घेण्यासाठी देखील अतुलला वेळ नाहीये कारण शेवटचे 11 चेंडू आहेत. 24 धावा झाल्यात. बघूया दिनेश सरांच्या साथीने कशा प्रकारे इथे धावा जमा करेल. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत. आता क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलंय ना अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच दिशेने इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण, योग्य दिशा गोलंदाजांची पाहायला मिळते. पुढचा चेंडू ते पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हेलो गणेश यादव, जहाँ कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में संपर्क करें. इकडे इकडे अनिल भाऊ बोलवतो. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 5 सुरू. आतापर्यंत 25 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. चेंडू मात्र इथे निर्धाव असेल, डॉट बॉल असेल. धावसंख्या होते ती 25. काय गोलंदाजी इथे प्रत्येक गोलंदाजाने चांगलं प्रभावित केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख डायरेक्ट हिट केला परंतु फलंदाज तिथे यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, अमितचं कौतुक आहे. अगदी वेगात येऊन चेंडू इथे अडवला जातोय. फेकी देखील केली आणि एक धाव त्या फेकीमुळे खर्च झाली. डायरेक्ट हिट झाल्यानंतर चेंडू यष्ट्यांना लागल्यानंतर जो मार्गस्थ झाला त्यामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 27. पुढचा चेंडू इथे मात्र दांडी गुल. फलंदाज क्रमांक इथे चौथा बाद 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन.
हॅलो. दिनेश चौधरी बोल झाला, त्यामुळे बच्चूबाईंकडनं 500 रुपयाचं बक्षीस. दोन मिनिटं जरा. शिवकुमार यांचं नाव लिस्ट मध्ये सुकुमार. दिनेश चौधरी बोल झाला, त्यामुळे बच्चूबाईंकडनं 500 रुपयाचं बक्षीस. थांबा जरा. 12th मॅन आहेत, परंतु 2 मिनिटं जरा. शिवकुमार यांचं नाव लिस्ट मध्ये. दिनेश सर प्लेइंग 11 मध्ये नाही, प्लेइंग 12 मध्ये त्यांचं नाव आहे, म्हणजे 12वे खेळाडू म्हणून आले. प्लेइंग 11 ला इथे ऑनलाईनला 11च आहेत. बरं, मला काय म्हणायचंय, इथे बरोबर म्हणणं बरोबरच आहे, कारण 11च खेळाडू आलेत. नावं सांगताना आपण जी ऍड करत जातो ती पहिली 11 केली, परंतु त्या 11 मधलाच एक खेळाडू आलेलाच नाहीये. त्यामुळे इथे आपण जो खेळाडू आता इथे मैदानामध्ये आलाय तो प्लेइंग 11 मधलाच आहे असं इथे आता स्पष्ट झालेलं आहे. परंतु ज्याचं ऍड केलं होतं त्याचं नाव कट करावं लागेल. आता ज्या वेळेस चला खेळाडू या ठिकाणी मी धनकवडी संघाला सांगेल, प्लेइंग 11 ऐवजी प्लेइंग 12 दिली त्यांनी, आणि आम्ही ऍड करताना पहिल्या 11नाच केलंय. ऐका ऐका. यानंतरचा सामना सदाशिवपेठ वर्सेस कोथरूड. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. सीएपीचे अध्यक्ष संदीप पारख, नारायण शेठ तापडिया, गणेश वायकर, सुधीर टेंबरे, अविनाश ओतुरकर, डॉक्टर ताथेड यांच्या शुभे हस्ते मॅचचा टॉस होणार आहे. सदाशिवपेठ वर्सेस कोथरूड. दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेज पाशी संपर्क करायचा आहे. चला धनकवडी संघ सदाशिवपेठ टीम कॅप्टन समीर साठे, कोथरूड टीम कॅप्टन 2 मिनिटं. डीजे 2 मिनिटं, गाणं वाजू नका. शमशेर कदम समीर साठे यांनी संपर्क करायचा आहे. यानंतरचा सामना सदाशिवपेठ वर्सेस कोथरूड. दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या, आपल्याकडे प्लेइंग 12 देण्यात आली. दिनेश सरांची काही चुकी नाहीये, थोडस लक्ष द्या, ते विश्लेषण करून देतील, कारण प्लेइंग 11 आम्ही इथे ऍड केली आहे. समीर साठे, शमशेर कदम, शमशेर कदम, समीर साठे.
षटक क्रमांक इथे 6ला सुरुवात होते. अमित गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. चला पुढील मॅचचा टॉस लगेच आपण इथे करून घेणार आहोत. एका बाजूला सदाशिव पेठ आणि दुसऱ्या बाजूला कोथरूड या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन समीर साठे पुन्हा एकदा चेंडू चांगला फटका इथे सजवलाय. चेंडू ऑन साइडला डीप मध्ये जातोय. एक धावेचा रूपांतर दुहेरीत करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र इथे धावबाद होईल. तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय धावबाद स्वरूपात. समीर समीर टॉस करून घ्यायचंय. समीर साठे नमस्ते. ए रुपेश ये चल. समशेर सीएपीडीचे अध्यक्ष संदीप पारक, नारायण शेठ, सुधीर भाऊ, गणेश, बंडू शेठ, डॉक्टर बच्चूबाई. बच्चूबाई उठा. विकास ये, राहुल ये. हा काढा. युट्यूब जरा कव्हरेज घ्या इकडं टॉसचं. युट्यूब सदाशिव पेठ थांब. बोला. 2 बॉल होऊ दे. ठीक आहे 2 बॉल नंतर घ्या. अतुल पवार यांची टीम, भरेकर त्याचे संघमालक, चला यूट्यूब. 1 बॉल बाकी. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होते ती 36 धावा. लास्ट बॉल आहे. तर या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का? त्या चेंडू देखील जवळपास निर्धावच होता, परंतु त्यामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांनी इथे 22 स्वरूपाची एक धाव दिलेली आहे. एका धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या चला 37. यूट्यूब जरा टॉस कव्हर करा. सदाशिव पेठ वर्सेस कोथरूड. अध्यक्ष संदीप पारेख, बच्चूबाई, नारायण शेठ, सुधीर भाऊ, बंडू शेठ, डॉक्टर गणेश वायकर, राहुल देशपांडे, डमाले, आबा कुंजीर. गणपती बाप्पा. कुणी टॉस जिंकला? कोथरूडनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली. किती रनाचं तुम्ही त्यांना टार्गेट देणार आहे सदाशिव पेठला? आमचं टार्गेट एक 90 ते 100 रनाचं असेल. धन्यवाद. तुम्हाला स्पर्धेच्या नियोजनाविषयी काय वाटलं? आणि आता गेली मी 11 वर्ष इथं खेळतोय. नियोजन भाऊंचं एकच नंबर असतं. सगळं आबा वगैरे असतील, सगळ्यांचं नियोजन एकच नंबर असतं. काय प्रॉब्लेम. टॉस का बॉस गणेश जाधव आणि शिवाजी गदादे. कोथरूडनी टॉस जिंकलेला आहे आणि त्याला एक स्मार्ट वॉच देण्यात येते. कॉंग्रॅच्युलेशन्स, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. हॅलो. लक्ष्मी 11 येरवडाचा स्कोर झालेला आहे 37. धनकवडी फायटर्सला जिंकण्यासाठी 38 धावा करायच्या 6 ओव्हरमध्ये.
चला दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करून घ्या, वेळ लावू नका. आपल्याला दिवसभरामध्ये 8 मॅच कव्हर करायच्या आहेत. ही आत्ताशी दुसरीच मॅच आहे आणि 11:30 वाजलेत. पटपट खेळा, नंतर पुढच्या मॅचेस आपल्याला कमी षटकांच्या खेळाव्या लागतील. तो अन्याय होईल. थोडंसं सहकार्य करा. चला दिनेश सर आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आलेले आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर स्ट्राईकला असतील ते अतिरिक्त खेळाडू इथे होते ना आता, बॅटिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू. बॅट्समनची नाव ना इथं होते आता. गणेश आणि मोहित आपल्याला 2 इनिंग साठी इथे बसायचं. थांबा ते येत आहेत. त्यांना वाटलं एकच इनिंग साठी यायचंय. दोन्ही इनिंग बसायचे तुम्हाला. इकडे या. नावं सांगायला सगळेजण सांगणार आहेत, परंतु अतिरिक्त खेळाडू इथे असला म्हणजे हक्काचा माणूस आला असं म्हणता येईल. आपलं नाव काय? राकेश सर आलेले आहेत नावं सांगण्यासाठी. गणेश आणि मोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज सिद्दीकी इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि आपण पाहिलं तर गणेश स्ट्राईकला आणि मोहित नॉन स्ट्राईकला आहे. अल्तमेश सिद्दीकी इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. 37 धावांचा इथे 38 धावांचा इथे पाठलाग आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे स्टेअर केलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येचा शुभारंभ झालाय. 38 धावांचा इथे पाठलाग आहे. पहिल्या चेंडूवरती आपण 1 धाव पाहिली. दुसरा चेंडू निर्धाव आहे. पहिले षटक इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. डावखुरे शैलीचा गोलंदाज इथे फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहे. 1च धाव इथे घेतली जाईल. दोन्ही बॅटर्सने 1-1 धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा 38 धावांचा पाठलाग आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु ज्यावेळेस जरा सामना बघू द्या ना प्लीज. खेळाडू योगेश यांना घे ना इकडं. केतन हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी मैदानाला समांतर सीमारेषा पार चौकारासाठी जातोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 36 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. आघाडीचे दोन्ही बॅटर म्हणजे एका बाजूने आपण पाहतोय गणेश आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे इथे अपील धावबादसाठी करण्यात आली, परंतु ती अपील फेटाळून दिली जाते. कुठल्याही प्रकारचे धाव नसेल. धावसंख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये अजूनही पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून ब्रश झाला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून निसटतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहिलं तर धनकवडी फायटर्स या संघाची धावसंख्या होती बिनबाद 7 धावा. लक्ष्मी 11 येरवडा या संघाची सुरुवात नक्कीच निराशाजनक झाली, कारण फलंदाजांनी फक्त हजेरी लावली. काही वेळ आपण दिनेश सरांची बॅटिंग पाहिली. एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि जेमतेम धावा जर आपण पाहिलं तर 36 चेंडूमध्ये 37च पूर्ण झाल्यात. 38 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये तर 6 धावा आल्यात, 7 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. इथे गोलंदाज सचिन. इथे चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि फार मोठा चेस. इथे मात्र क्षेत्ररक्षक फार दूर वरती राहील. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये सुरुवात होते. या धावसंख्ये या षटकाची सुरुवात केली जाते
आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर तब्बल 11 धावा झाल्यात. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. पहिल्या चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी योग्य दिशेने केलाय. गणेशच्या बॅट मधून आपण पाहतोय यानंतरचा सामना कोथरूड वर्सेस सदाशिवपेठ असेल. त्यानंतर बोर आणि दौंड. बोर आणि दौंड टीमनी ड्रेस घालून तयार राहायचंय. बोर आणि दौंड. पुढचा चेंडू सचिन यांचा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती आहे. एक धाव अगदी आरामामध्ये इथे पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे आणि चांगलं कामकाज आपल्याला त्यांचं पाहायला मिळते. संपूर्ण टीमने जे योग्य असं कामकाज आपल्याला करताना पाहायला मिळालं. चांगलं कॅमेरावन, चांगलं स्कोरिंग, चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. माननीय अप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे 11व्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. आयोजनकर्त्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सभासद गणेशजी जाधव, संजयजी खोपडे, समर्थजी बोलकर, अथर्व जोशी, दिनेश चौधरी, देव डांगी, प्रशांत राऊत, आकाश बारणे आणि साहिलजी या सर्वांचंच फार मोठं योगदान या स्पर्धेला संपन्न करण्यामध्ये. सर्वच आयोजन कमिटीचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. चांगलं नियोजन आपल्याला या स्पर्धेदरम्यान सातत्याने केलेलं पाहायला मिळतंय. संपूर्ण टीम अगदी बारकाईने या स्पर्धेचं देखरेखाव आपल्याला करताना पाहायला मिळते. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं किताब आहे. त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचा नाणेफेकीचा कौल जो संघ जिंकेल त्या संघ नायकाला एक स्मार्ट वॉच देखील इथे देण्यात येत आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये 16 धावा. एकही फलंदाज बाद नाहीये. म्हणजे 38 धावांचा पाठलाग आहे. संयमाने इथे सुरुवात केली आहे. पॉवर प्ले मध्ये कुठलाही प्रकारचा धोका इथे फलंदाजांनी पत्करला नाही. 16 धावा अगदी आरामात मध्ये इथे पूर्ण झाल्या. त्यामध्ये 2 चौकारांचा देखील समावेश आहे. 16 तर झाल्यात. अजूनही 22 धावेंची अजूनही गरज आहे. 24 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी येतात ते अल्तमेश. पहिला चेंडू फुलटॉस आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. चेंडू काऊ कॉर्नर मध्ये जातोय. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. फुलटॉस चेंडू आहे. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र काही अंशी फसला होता. परंतु क्षेत्ररक्षण एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये होता. तर इथे कुठेतरी संघनायकाचं आणि यष्टीरक्षकाचं नजर नव्हतीच आणि आता तिथे फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं. कारण या मैदानामध्ये त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण असणं फार गरजेचं आहे. कारण बिग हिटचा जर अँगल पाहिला ना तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये जास्त चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे भरकटलेला मारा. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉलचा कॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 19 धावेंची गरज आहे. निम्म्या झाल्यात, निम्म्या करायच्या आहेत. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 20. अजूनही 18 धावेंची गरज आहे. चला थोडंसं पटपट खेळा. फार संत गतीने ही मॅच सुरू आहे. मग पुढे तुम्हाला षटकं कमी केली तर त्याच्यामध्ये आयोजकांचा दोष नाहीये. बघा आता एखादा खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती देखील यश मिळतं. तशी इथे आपण बघितलं तर हा चेंडू खराबच होता आणि फलंदाजाने खराब चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला.
बॅटवरतून चेंडू हलकासा ब्रश आणि यष्टीरक्षकाने सुरेख झेल टिपला. सदाशिव पेठ संघाचे प्लेइंग 11 आलेली नाहीये पुढील मॅचची. सदाशिव पेठ संघाला विनंती आहे की आपली प्लेइंग 11 देण्यासाठी लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. मोहित इथे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अमित. अमित मला वाटतं सातत्याने खेळणारा खेळाडू दिसतोय, कारण त्याची बॉडी लँग्वेजच कळून येते की एक चांगला खेळाडू आपल्याला या धनकवडी फायटर्स या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण गोलंदाजी त्याने केली आणि त्यानंतर आपण पाहतो आता फलंदाजीसाठी देखील तो आलाय आणि तितक्याच जोशामध्ये तो आलाय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय अमित पवार. हा, आडनाव पवार आहे म्हटल्यावरती ते घ्यावंच लागेल, कारण पवारांची पावर आहे. पाहूया इथे वापरली जाईल का. अमित पवार, पहिला चेंडू, पॉवरफुल षटकार. इथे आपण पाहिलं तर चेंडू एका क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला, परंतु दुसऱ्याने इथे काय चौकार आहे की काय, क्षेत्ररक्षक चौकार आहे ना. अच्छा, ओके, चौकार आहे. नाही, त्यांना विचारू द्या, कारण त्यांनी चेंडू उडवल्यानंतर परत एकदा वेगात येऊन चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. नाही, नावं लिहिलेत तरी चालते. 2 धावेने इथे अमितच्या खात्यामध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. अजूनही 14 धावेंची गरज आहे. पुढचा चेंडू अमितसाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बघा, या खेळाडूकडे तेवढा क्लास आहे, म्हणजे आखूड टप्प्याचा चेंडू तो बरोबर फाईन लेगला मारणार, कारण कुठलाच खेळाडू तिथे नाहीये. आणि तुम्ही जर का आखूड टप्प्याचे चेंडू टाकत राहिलात तर अमित ती जागा म्हणजे फाईन लेग लॉंग लेगची जागा आहे ना, आपल्या नावावरतीच करून टाकेल. त्याचा 7-12च आपल्या नावावरती करेल. सातत्याने तिथे फटकेबाजी केली जाईल. अजूनही 10 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावा. 3 षटकांमध्ये इथे आपण पाहिलं तर 28 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अतुल. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. स्ट्राईकला असेल तो गणेश, नॉन स्ट्राईकला आहे तो अमित. गोलंदाजी मार्क वरती अतुल. ते फुल्लर लेनचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने अगदी सुरेखरित्या इथे खेळून काढलाय. इथे संयमाने गणेश फलंदाजी करतोय, कुठल्याही प्रकारचा धोका घेत नाहीये. ठाऊक आहे, लक्ष अगदी सोपं आहे, त्याचा अगदी आरामशीर इथे पाठलाग करणं गरजेचं आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. 9 धावेंची अजूनही गरज आहे आणि 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17-9. पुढचा चेंडू अतुल यांचा अमितसाठी. इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. फाईन लेगचा खेळाडू अगदी त्या ठिकाणी वेगात येऊन 1 धाव त्या दरम्यान खर्च करतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 30 धावा. अजूनही 8 धावेंची गरज आहे आणि 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे जितका धावा बनवायच्या त्याच्या दुप्पट धावा आहेत. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. एक डीप कव्हरचा खेळाडू इथे मात्र ऑन साइडला अगदी 30 सर्कलमध्ये तैनात केला. चांगली गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. 15 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज आहे, परंतु ही धावा बनवणं काहीशा सोप्या आहेत आणि काहीशा अवघड देखील आहेत. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत अतुल. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. काय इथे झेल निसटलाय, 6 अडवलाय. चांगला प्रयत्न. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 31. अतुल यांची गोलंदाजी उल्लेखनीय कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला जातोय. गणेशांना जीवदान मिळालंय. पाहूया आता जीवदानाचा फायदा घेतला जाईल का. धावसंख्या होते ती 32. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय आणि आता दुपारचं सत्र जवळपास सुरू आहे, त्यामुळे आउटफील्ड
वाऱ्याच्या वेगाने इथे चौकार आहे, 4 धावा. सदाशिव पेठ हा संघ आणि त्या संघाची नाही वाजू द्या ना, आमचं काही म्हणणं नाही. काय आहे, सध्या महाराष्ट्रभर भारतभर स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जसं पंचांचं काम, समालोचकांचं काम आणि डीजेचं काम फार वाढत गेलंय. त्यामुळे काल रात्री जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत ते जागे होते. आता त्यांना जी वेळ मिळेल तिथे ते झोपण्याचा प्रयत्न करणार. जरा फटकेबाजीला अजून मजा नाही आली, त्यामुळे त्यांना गाणं वाजवता येत नाही. एक चौकार आलाय, धावसंख्या होते ती 36. अजून 2 धावींची गरज आहे. इथे वाईड बॉल, अवांतर. एका धावेने धावसंख्येत वाढ. 37 धावा झाल्यात, एका धावीची गरज आहे. चला पुढील मॅचचे दोन्ही संघ तयार राहायचे, अजिबात वेळ लावायचा नाही. ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे पटकन मैदानाचा ताबा घ्यायचा. त्यांनी मेडिकलच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, डॉक्टर लिपीमध्ये लिहिलंय. फक्त लिस्ट देताना आहे ना, एकतर मराठीमध्ये लिहून द्या किंवा मग चांगल्या इंग्लिशमध्ये लिहून द्या. त्या फास्ट लिपीमध्ये नको, कळत नाही मग काय. इथे सामना संपलाय आणि धनकवडी टायगर्स या संघाने इथे विजय मिळवला. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर येरवडा संघाला देखील अजून काही संध्या मिळतील, परंतु ज्या आता उरल्यात त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. मॅन ऑफ द मॅच गणेश साळुंखे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅच 5 तारखेला इथे दिलं जाईल. रामभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आकर्षक असं टी शर्ट आणि त्यानंतर आकर्षक असं वॉटर जार इथे दिला जाईल. इक्वेन फार्मा यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचची आकर्षक असं ट्रॉफी मिळणार आहे, पण ती 5 तारखेला. चला धनकवडी संघाचं खूप खूप अभिनंदन. सर्वांनी बाहेर यायचंय. यानंतरचा सामना सदाशिव पेठ वर्सेस कोथरूड. सागर पायगुडे आणि संजय आबा कुंजीर वर्सेस अध्यक्ष सेक्रेटरी चला सदाशिव पेठ क्षेत्र करा. सदाशिव पेठच आहे ना. सदाशिव पेठ फील्डिंग लावून घ्या.